हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी परी अमोल लोखंडे आपलं यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे. तर फ्रेंड्स, मी आज आली आहे माझ्या फ्रेंडकडे आणि आम्ही दोघी जणी आजला चाललेलो आहे नारेगावमध्ये. आपलं जे ग्रामदैवत आहे नारेगावचं मुक्ताई मंदिर, तर आपण तिथले आज पूर्ण शूटिंग घेणार आहोत आणि तुम्हाला सर्वांना दाखवणार आहे आपलं मुक्ताई मंदिर कसं आहे आणि तिथलच्या आजूबाजूचा परिसर, ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आपण जाऊयात आता नारेगावमध्ये शूटिंगसाठी. तर पुढे तुम्हाला तो कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग, तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. तोपर्यंत बाय बाय. तर फ्रेंड्स, ग्रामदैवत हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि भक्तिभावाचा विषय. ग्रामदैवत ही त्या गावाची खास ओळख असते. त्यामुळेच प्रत्येक वर्षी जवळपास सगळ्याच गावात या ग्रामदैवताची यात्रा भरते. तेव्हा आपण गावातीलच नाही, आजूबाजूच्या परिसरातील लोक मोठ्या भक्तिभावाने यात्रेत सहभागी होतात. अशाच महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारेगावचे ग्रामदैवत असलेल्या मुक्ताई मंदिराची आज आपण माहिती घेऊयात. तर फ्रेंड्स, तुम्ही समोर बघू शकता, आपण जवळपास आलेलोच आहोत मुक्ताई मंदिराजवळ आणि बाजूलाच आता आपण इथे गाडी पार्क करणार आहोत. ही तुम्हाला मुक्ताई मंदिराची जर समोरची कमान दिसत असेल तर आता आपण पोहोचलेलो आहोत इथे. नारेगाव हे सार्वर्थाने ऐतिहासिक आणि पारंपरिक असं ठिकाण आहे. नारेगावच्या एकदम मध्यभागी देवीचं मंदिर असून मंदिराचं कोरीव आणि सुंदर नक्षीकाम केलेली कमान तुमचं स्वागत करते. दूरवरून दिसणारा पितळी कळस मंदिराची शोभा वाढवतो. तर दरवर्षी श्री मुक्ताई देवी व श्री काळोबा देवाची यात्रा वरुतिथीनी एकादशीला चैत्र कृष्ण एकादशी सुरू होऊन वैशाख शुद्ध तृतीयाला समाप्त होते. या कालावधीत संपूर्ण तालुका नव्हे तर जिल्ह्यात सर्वात मोठी असणाऱ्या या यात्रेत संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येत असतात. जवळपास संपूर्ण गावात पाहुण्यांचे आगमन झालेले असते. आकाश पाळणे, विद्युत रोषणाई, खरेदीची दुकाने या सर्वांनी गाव असा गजबजून जातो. तर फ्रेंड्स, आता आम्ही आलेलो आहोत आपलं नारेगावचं ग्रामदैवत मुक्ताई मंदिर. तर हे तुम्ही बघू शकता, हा बाहेरचा पूर्ण परिसर आहे. हा एवढा मोठा बाहेरचा परिसर आहे, हे तुम्ही बघताय. आणि चला तर आपण आता तिकडे जात आहोत. तर श्री मुक्ताई देवी व काळोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने येथील ग्रामदैवत श्री मुक्ताई देवी मंदिरात नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले जाते. नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नवरात्र काळात रोज पहाटे 5 ते 11 दरम्यान देवीची आराधना, आरती, महाआरती, होम, हवन, देवीस अभिषेक, हरिपाठ, कीर्तन केलं जातं. नवरात्र महोत्सवाच्या देवीच्या मंदिराला आकर्षक रोषणाईने सजावट केली जाते. चला तर मग आता आपण तुळशी मातेचं दर्शन घेऊयात. तुळशी मातेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. खूप सुंदर असा तुळशी मातेच्या आजूबाजूचा देखील परिसर आहे. मन प्रसन्न करणारा हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या समोरच एक ऐतिहासिक आणि विशाल अशी दीपमाळ आपलं लक्ष वेधून घेते. मंदिराच्या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला एक पितळी कासव दिसत आहे. तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता, आपण आलेलो आहोत मुक्ताई मंदिरामध्ये. तर खूप सुंदर असं हे आपल्या नारेगावचं मुक्ताई मंदिर आहे. आणि हे ते सगळे हां तेच करते.
तर चला तर मित्रांनो, आता आपण आपल्या देवीचं दर्शन घेऊयात। खूप सुंदर असं देवीचा साज आहे, मुखवटा आहे आणि खूप सगळीकडे अशी व्यवस्थित टापटीपणा, स्वच्छता आहे। खूप छान वाटलं, खूप मन प्रसन्न झालं मंदिरात आल्यानंतरनं। मनावरचा सगळा ताण तणाव जे आपले मरगळ आहे सगळी दूर झाली। एकदम भारी वाटलं मंदिरात आल्यावर। तर फ्रेंड्स, तुम्हाला कसं वाटलं आपलं हे मुक्ताई मंदिर कमेंट्स करून नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। देवळाच्या भिंतीवर सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे। प्रत्येक भिंतीवर देवी देवतांच्या मूर्ती असून त्या खास कर्नाटक राज्यातून मागवल्या आहेत। मुख्य गाभाऱ्याच्या समोरच एक मोठा सभामंडप असून मंडपाच्या सगळ्या खांबांवर बारीक नक्षीकाम केलेलं आहे। सभामंडपात एका वेळी जवळपास 1400 ते 1500 भाविक बसू शकतात। एवढा मोठा आपला हा सभामंडप आहे। तुम्ही समोर हे बघू शकता। तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता आपण आलेला आहोत जिल्ह्यावरती आणि इकडे हा वरचा असा परिसर आहे, हे तुम्ही बघता। हो, देवीचे ठेवलेले आहे। हां, जे सामान लागतं तर ते सगळे इकडे वरती आणून ठेवतात। तुम्ही हे बघू शकता। पालखीच्या वेळेसची ही जी पालखी आहे ती देखील इथं ठेवलेली आहे। त्यावेळेस ही छान प्रकारे अशी सजवली जाते। तर वरती सुद्धा खूप सुंदर असं आहे आणि वरतून खालचा नजारा एक खूप छान दिसतो। खाली बघायला खूप भारी वाटतं। बघा, तेवढंच हे इकडे पण मोठं आहे, हे तुम्ही बघू शकता। तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघू शकता हा समोरचा एवढा मोठा परिसर आहे जो नवरात्रामध्ये पूर्ण फुल झालेला असतो। खूप अशी भाविक भक्तांची गर्दी असते आणि खूप छान प्रकारे असे आरती वगैरे चालू असते इथे। नवरात्रामध्ये तुम्हाला हे मी सगळं दाखवेलच, इकडची शूटिंग मी घेईलच। तर आता आपण समोर आलेला आहोत श्री काळोबा मंदिरामध्ये, तुम्ही समोर बघू शकता। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण बाहेर आलेलो आहोत आणि बाजूलाच इथे आतमध्येच वरांड्यामध्ये काळोबा देवस्थान आहे। तर हे तुम्ही बघा, आम्ही आत्ताच बाहेरून दर्शन वगैरे घेतलं। तर सभागृह आहे, तुम्ही पाठीमागे बघताय। तर इथे चांगले असे मोठे मोठे कार्यक्रम पार पाडतात आणि इथे बाजूला शेजारी हे मुक्ताई मंदिर ट्रस्ट कार्यालय आहे, तुम्ही हे बघू शकता। आणि इकडे वरती जाण्यासाठी मुक्ताई काळोबा ट्रस्ट, मुक्ताई समाज मंदिर ट्रस्ट हे असं इथे पाटी लावलेले आहे आणि आता आपण इथून वरती जाऊ।
तर फ्रेंड्स आता आपण इथे फिरायला चाललेलो आहोत वरती आणि इथं देखील काही कार्यक्रमांसाठी असा मोठा असा पॅसेज आहे. तुम्ही इकडे बघू शकता. खूप सुंदर पण असे लग्न वगैरे होतात. हा छोटा हॉल म्हणला जाईल. चला तर मग फ्रेंड्स, अशा या पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या मंदिराला नक्कीच भेट देऊन देवीचे आशीर्वाद घेऊया. आई मुक्ताईचे आपल्यावर कृपाछत्र राहो हीच सदिच्छा. तर फ्रेंड्स, हा आपला ब्लॉग आता इथे मी थांबवते आणि नवीन असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमचा असाच प्रतिसाद आम्हाला राहू द्या. आम्ही असेच नवनवीन वेगवेगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. तोपर्यंत चला बाय बाय, सी यू, टेक केअर, काळजी घ्या.